नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू कॅप राऊंड 1, 2, 3 अँड 4. कारण आता खरं युद्ध चालू झालेलं आहे. कारण आतापर्यंत तर ठीक आहे, ग्रीव्हान्स फाईल करताय, मेरिट लिस्ट लागत आहे, दॅट्स ऑल. बट आता सगळ्यात महत्त्वाचं काय की बाबा मला सर ऑप्शन फॉर्म फिल केला मी, आता अलॉटमेंट डिक्लेअर होईल, त्यानंतर मी काय करायला पाहिजे, पुढच्या कॅप राऊंडला जायला पाहिजे की नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. आणि जर तुम्हाला अजून पण काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये मी पिन केलेले गुगल फॉर्मचे लिंक ते पण फिल करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करतो. त्यामध्ये बघा कॅप राऊंड 1 आपण डेट्स पण डिस्कस करूया इम्पॉर्टंट. तर यामध्ये 7 जुलै ला आपलं कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झालं. मग आपण 8 ते 10 जुलै म्हणजे कालपर्यंत आपला ऑप्शन फॉर्म फिल केला. आता प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे 12 जुलैला म्हणजेच उद्या. आता जसं अलॉटमेंट डिक्लेअर झालं त्यानंतर तुम्हाला दोन मेजर ऍक्शन्स घ्यायचे आहे. 13 to 15 जुलै बघा आणि 13 to 15 जुलै तुम्हाला दोन हे दिसत आहे, रोज दिसत आहे. तर फर्स्टली काय करायचं, तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे इन केस फर्स्ट कॅप राऊंड आहे, जर फर्स्ट प्रेफरन्स मिळालेलं आहे तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. आणि ऑटो फ्रीज जर झालं तर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस पे करायची आणि त्या अलॉटेड इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून आपली ऍडमिशन डन करायची आणि तुम्ही पुढच्या राऊंडला नाही राहणार. ऑफकोर्स तुमची आता ऍडमिशन झाली. सेकंड काय स्टेप आहे, इन केस जर तुम्हाला अदर दॅन जर फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे पण तुम्ही त्या ऑप्शनला घेऊन सॅटिस्फाईड आहे तर तुम्ही स्वतः सेल्फ फ्रीज करणार आणि सेल्फ फ्रीज करून सीट एक्सेप्टन्स फीस पे करणार आणि जे कॉलेज आहे तिथे जाऊन रिपोर्ट करणार आणि आपली ऍडमिशन डन करणार. पण थर्ड सी पॉईंट काय म्हणतो, इन केस तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स सोडून कोणतं अजून ऑप्शन मिळालेलं आहे पण तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तुम्हाला अजून असं वाटतं की मला चांगली ब्रँच किंवा चांगलं कॉलेज मिळायला पाहिजे, तर अशा वेळेस नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करणार, सीट एक्सेप्टन्स फीस पे करणार आणि पुढच्या कॅप राऊंड्स मध्ये ऑप्शन फॉर्म वगैरे फिल करणार. तर हे जे ऍक्शन्स आहेत 13 to 15 जुलैमध्ये करायचे आणि सोबतच तुम्हाला रिपोर्ट सुद्धा करायचा आहे अलॉटेड इन्स्टिट्यूटला. आणि अलॉटेड इन्स्टिट्यूटला रिपोर्ट कोणाला करायचा आहे तर दोन टाईपच्या स्टुडंटला रिपोर्ट करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः फ्रीज केलेलं आहे की नाही बाबा मी ह्या ऑप्शनला घेऊन सॅटिस्फाईड आहे, त्या विद्यार्थ्यांना करायचं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटला गेलेले आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करण्याची काहीही गरज नाही, त्यांना पुढचे कॅप राऊंड्स खेळायचे. आलं लक्षात? आणि ह्या सगळ्या प्रोसेस कधी करायचे, 13 to 15 जुलै, 13 ते 15 जुलैमध्ये. कॅप राऊंड 2 काय सांगते आपल्याला, 16 जुलैला वॅकन्सीज डिस्प्ले होईल. पुन्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचं 17 जुलै टू 19 जुलैमध्ये. त्यानंतर पुन्हा प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिक्लेअर होईल कॅप राऊंड 2 चं, ते होणार आहे 21 जुलै 2025 ला. आणि अगेन आता तुम्हाला जे स्टेप्स आहे ज्या मी दोन ऍक्शन्स म्हटल्या त्या रो मधल्या त्या करायच्या 22 जुलै टू 24 जुलैमध्ये. पण कॅप राऊंड 2 चा रूल वेगळा आहे. कॅप राऊंड 2 चं काय म्हणणं आहे, पहिल्या तीन ऑप्शन पैकी कोणतं पण कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. आलं लक्षात? आता जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये ऑप्शन फॉर्मची तुम्ही लिस्ट जर बनवत आहे तर हे डोक्यामध्ये नक्की ठेव जा की बाबा मला जर पहिल्या तीन ऑप्शन पैकी जर कॉलेज मिळालं तर माझं ऑटो फ्रीज होईल. म्हणून असे ऑप्शन ठेव जा जे तुम्हाला मिळाले तर ऑटो फ्रीज झालं तर काही इश्यू राहणार नाही. तुम्हाला वाटेल की ठीक आहे मी सॅटिस्फाईड आहे माझ्या सीट सोबत, कारण ऑटो फ्रीजला कोणी चॅलेंज करू शकत नाही. गॉट इट? सो पहिल्या ऑप्शनचं काय म्हणणं आहे, तुमचं जर ऑटो फ्रीज झालं तर सीट एक्सेप्टन्स फीस ऑलरेडी पे केलेली, तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्ट करून ऍडमिशन करणार. सेकंड, तीन सोडून जर कोणतं पण ऑप्शन मिळालं असेल आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहे तर अशा केसमध्ये पण तुम्ही तुम्हाला फ्रीज कराल आणि कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स घेऊन वगैरे आपली ऍडमिशन करणार. थर्ड केस काय म्हणते की तुम्हाला तीन सोडून कोणतं दुसरं ऑप्शन मिळालं पण तुम्ही सॅटिस्फाईड नाहीये, तुम्हाला असं वाटते मला अजून चांगलं मिळू शकते, तर अशा वेळेस तुम्ही नॉट फ्रीज करून बेटरमेंट जाणार आणि पुढच्या कॅप राऊंड 3 ला एलिजिबल राहणार. आणि ही सगळी प्रोसेस कधी करायची, 22 जुलै टू 24 जुलै. आणि कोणाकोणाला रिपोर्ट करायचं जसं मी ऑलरेडी सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज केलं किंवा ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः कॉलेजला फ्रीज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना रिक्वायर्ड डॉक्युमेंट सोबत कॉलेजला रिपोर्ट करायचे आणि आपली ऍडमिशन डन करायची. गॉट इट? आता कॅप राऊंड 3 काय म्हणतो ते पण सांगतो. कॅप राऊंड 3 चा काय प्रोसेस आहे, 25 जुलैला वॅकन्सी डिस्प्ले होईल. ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन ऑफ फॉर्म आहे 26 जुलै टू 27 जुलै. त्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिक्लेअर होईल कॅप राऊंड 3 चं 29 जुलै 2025 ला. आणि यामध्ये थोडेसे रूल्स वेगळे आहेत. कॅप राऊंड 3 चं म्हणणं काय, पहिल्या 6 प्रेफरन्स मधलं कोणतं पण ऑप्शन जर तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल आणि अशा केसमध्ये तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस पे करून कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे आणि ऍडमिशन डन होईल. कारण रूल्स चेंज झाले, लक्षात आहे तुम्हाला इथे. तर म्हणून आता जेव्हा तुम्ही कॅप राऊंड 2 नंतर कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिल करणार अशा वेळेस लक्षात ठेवायचं की मला पहिल्या 6 पैकी कोणतं ऑप्शन मिळालं तर माझं ऑटो फ्रीज होईल. सेकंड ऍक्शन काय की पहिल्या 6 ला सोडून दुसरं कोणतंही ऑप्शन मिळालं म्हणजे 8वं 9वं किंवा 10वं आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहे की ठीक आहे बाबा मला हे ऑप्शन मिळालं मी सॅटिस्फाईड आहे, तर अशा केसमध्ये पण सीट एक्सेप्टन्स फीस पे करायची आणि कॉलेजला रिपोर्ट करून ऍडमिशन करू शकता.
थर्ड, आता एखादं स्टुडंट नाही भाई मी अजूनही सॅटिस्फाईड नाही, मला अजूनही कॅपराऊंड खेळायचा आहे, तर अशा वेळेस तुम्ही नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट जाणार आणि तुम्ही कॅपराऊंड 4 साठी एलिजिबल राहणार. आणि ही सगळी प्रोसेस कधी करायची? 13 जुलै टू 31 जुलै. आणि कॉलेजला रिपोर्ट पण कधी करायचा आहे? ज्या विद्यार्थ्यांचा ऑटो फ्रीज किंवा ज्यांनी सेल्फ फ्रीज केलेला आहे त्यांना 30 टू 31 जुलै मध्येच करायचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर कॅपराऊंड 4 पण डिस्कस करून घेऊ. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स होईल 1 ऑगस्टला. त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिल करायचा 2 ऑगस्ट टू 3 ऑगस्टला. देन अलॉटमेंट डिक्लेअर होईल कॅपराऊंड 4चं 5 ऑगस्टला. आणि इथे जर काही ऑप्शन नाही की बाबा तुमचं ऑटो फ्रीज वगैरे होईल, कारण हा लास्ट राऊंड आहे. जे पण ऑप्शन मिळालं ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. आय मीन ऑप्शन मिळालेलं तर ऑफकोर्स सिलेक्ट नाही करावं लागेल. ऑप्शन मिळालेला सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करणार आणि त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून आपले डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करून ऍडमिशन करणार. आणि हे कधी करायचं तुम्हाला 6 ऑगस्ट टू 8 ऑगस्ट पर्यंत. तर आय होप तुम्हाला चारही कॅपराऊंड समजले असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना नॉन कॅप सीटसाठी जायचं आहे किंवा इन्स्टिट्यूशन कोटासाठी जायचंय त्याच्यासाठी पण तुम्ही खालचा शेड्यूल बघू शकता. तर ही पूर्ण प्रोसेस राहणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागणार, बेटरमेंटसाठी जायला पाहिजे नाही जायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण टाइम टू टाइम व्हिडिओज प्रोव्हाइड करतोय प्लॅटफॉर्मला. व्हिडिओज बनवत सुद्धा आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इन केस जर तुम्ही थोडेसे डाऊटमध्ये असाल की सर मी हे कॉलेज घ्यायला पाहिजे की अजून बेटरमेंटसाठी जायला पाहिजे, असे काही पर्सनल डाऊट असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये, ते तुम्ही बघा आणि ते फॉर्म फिल करा. मी नक्कीच तुम्हाला कनेक्ट करेल आणि तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल. आणि तुमचा सपोर्ट थोडा कमी पडते मला असं वाटतं, अजूनही चॅनलला त्या प्रकारे तुम्ही सबस्क्राईब करत नाही. म्हणजे मला युट्यूबचं नोटिफिकेशन आहे की अराउंड 75 to 80% स्टुडंट व्हिडिओज बघत आहे पण सबस्क्राईब करत नाही. तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, कारण टाइम टू टाइम लाईव्ह सेशन्स, पॉडकास्ट वगैरे सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. आय होप या व्हिडिओमधून मदत मिळाली असेल. चांगली कमेंट पण तुम्ही करू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन.